हा उत्सव हा मूर्तिकलेचा शोध लागण्याचा अगोदरचा आहे। त्यामुळे मातीमध्ये कडधान्य पेरून कडधान्य मिक्स करून मिसळून त्यावर घट ठेवला जातो। मातीचं गाडगं मडकं ठेवलं जातं। त्या मातीवर अंथुरलेल्या कडधान्यावर मडकं ठेवून त्यामध्ये पाणी टाकलं जातं आणि 9 दिवस कोणतं कडधान्य अधिक वेगानं उगवतं याचा हा प्रयोग आहे। कृषी मायेचा सण आहे। म्हणजे काय तर मातीमध्ये त्या मडक्यातल्या पाझरलेल्या पाण्यावर अंधाऱ्या खोलीमध्ये कमी पाण्यावर आणि कमी उजेडावर कोणतं पीक चांगलं येतो त्या प्रकारचा हा प्रयोग आहे। 10व्या दिवशी जे जास्त धान्य उगवेल ते धान्य उपटलं जातं आणि ते डोक्यातल्या फेट्यामध्ये टोपीमध्ये खवलं जातं, खोसलं जातं, टोबलं जातं आणि ते गावभर मिरवून एकमेकांना गाठी भेटी देत एकमेकांच्या हातामध्ये ते धान्य देऊन कोणाच्या फेट्यामध्ये सर्वाधिक धान्य ते खोवलंय यावरून पंच आणि गावची समिती निर्णय घेत असे की या वर्षी अमुक अमुक पिकासाठी आजचं वातावरण या वर्षीचं वातावरण चांगलं आहे। जे धान्य जास्त दिसेल ते धान्य त्या वर्षी पेरलं जायचं। अशा प्रकारचा हा वैज्ञानिक सण उत्सव आहे। घटस्थापना म्हणजे भारतातलं शेतीचा प्रयोग आहे आणि हा प्राचीन काळापासून फार जुन्या काळापासून चालत आलेला आहे। नमस्कार, मी नितीन सावंत, दख्खन टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। कल्चरल मांडणीच्या संदर्भामध्ये नवरात्र उत्सव आता सुरू होत आहे आणि नवरात्र उत्सवाच्या संदर्भाने आपण 10 दिवस या प्रकारची नवरात्र उत्सवाची मांडणी आपण पाहणार आहोत 10 भागांमध्ये। घटस्थापना, त्याचं स्वरूप काय होतं, भारतामध्ये चालत आलेला हा मातृसत्ताक स्त्रीसत्ताक भारतातला कृषी मायेचा शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा सण म्हणजे नवरात्र उत्सव आहे। पश्चिम बंगाल पासून जम्मू काश्मीर पर्यंत आणि जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी दक्षिण भारतामधला हा भारतभरातला सगळ्यात मोठा उत्सव मानला जातो आणि म्हणून घटस्थापना काय आहे त्याचं स्वरूप आपण सुरुवातीला बघूया। भारतीय परंपरा ही वैदिक विरुद्ध तांत्रिक, सूर विरुद्ध असुर, कृषी विरुद्ध ऋषी या प्रकारची राहिलेली आहे आणि कृषी मायेचा तांत्रिकांचा तांत्रिकी श्रुतीचा हा घटस्थापना भारतातला सगळ्यात मोठा उत्सव मानला जातो आणि म्हणून हा शेतीचा प्रयोगाचा पहिला दिवस मानला जातो। त्याचबरोबर नांगरलेल्या जमिनीला समानार्थी शब्द सीता आहे। सीता म्हणजे नांगरलेली जमीन आणि म्हणून घटस्थापना हा सीता जयंतीचा देखील उत्सव मानला जातो। घटस्थापनेचा पहिला दिवस हा सीता जयंती म्हणून अनेक ठिकाणी हा साजरा केला जातो। यामध्ये महिलांच्या हाताने घटस्थापना केली जाते। घटाचं पूजन महिलेच्या हस्ते केले जातं। त्यासाठी महिला घर सारवतात, अंगण सारवतात आणि जय्यत तयारी त्या नवरात्र उत्सवाची महिला करत असतात आणि म्हणून सीता जयंतीचा उत्सव हा महिलांचा उत्सव आहे, कृषी मायेचा आहे आणि तो घटस्थापनेचा पहिला दिवस आहे आणि म्हणून या प्रकारे भारतात चालत आलेली मातृसत्ता स्त्री सत्तेची परंपरा ज्याला शाक्त परंपरा म्हटलेलं आहे आणि हे शाक्त परंपरा 64 योगिनींपर्यंत चालत आली होती। प्राचीन भारताची शेतीची कृषी मायेची आद्यजननी निऋती मानली जाते। सप्तसिंधूच्या खोऱ्यामध्ये जसं चिनाब, रावी, सतलज, बियास, सरस्वती आणि सिंधू या सप्तसिंधूच्या खोऱ्यामध्ये वाहून आलेल्या गाळावरची जी सुपीक शेती पहिल्यांदा केली गेली ती निऋतीच्या गणाने केली आणि या निऋतीच्या गणापासून पुढे तिच्या अनेक ज्ञातींनी, तिच्या अनेक मुलींनी, तिच्या अनेक वारसदार स्त्रियांनी ही कृषी माया हा शेतीचा प्रयोग भारतभरामध्ये नेलेला आहे आणि म्हणून सप्तसिंधूच्या निऋतीपासून ते दक्षिण भारतामध्ये श्रीशैलच्या जी गणराणी आहे त्या श्रीशैलच्या हरितीपर्यंत जसं महाराष्ट्रामध्ये तुळजा, अंबाबाई, रेणुका, सप्तशिंगे, मावळाई अशा अनेक गणराण्यांनी भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये ही कृषी माया चालवली होती आणि म्हणून भारतामध्ये हा शेती क्षेत्रातला उत्सवाचा सगळ्यात मोठा अब्राह्मणी परंपरेचा सण मानला जातो। हा मातृसत्ताक स्त्रीसत्ताक परंपरेचा आहे। या सणामध्ये स्त्रियांचंच सर्वाधिक वर्चस्व दिसेल, इथं पुरुषांचं काही काम नाहीये आणि म्हणून नवरात्र उत्सवामध्ये आपण 9 दिवस 9 गणराण्यांची माहिती बघणार आहोत। या 9 गणराण्यांनी भारतामध्ये विविध प्रकारचे प्रयोग केले आणि हा भारत, हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम केला। आपला गण जगवण्यासाठी त्यांनी नवनवीन शोध भारतामध्ये लावले आणि नवनवीन शोध लावून त्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये मातृसत्ता आणि दुसऱ्या टप्प्यात स्त्रीसत्ता विकसित केली। स्वतःचं ॲडमिनिस्ट्रेशन, शासन प्रशासन त्यांनी विकसित केलं आणि शासन प्रशासनाला हाताशी धरून त्यांनी भारतामध्ये फार मोठं काम उभं केलं। ज्यांना आज कल्लोळ म्हटलं जातं, बारव म्हटलं जातं, ती एकेकाळची पुष्करणी होती
आणि या पुष्करणीमध्ये पुरुषांचा अभिक्त सिंचन विधी करून पुरुषांना दुय्यम नागरिकत्व सुरुवातीच्या काळामध्ये स्त्रियांनी दिलं आणि आपल्या गणामध्ये पुरुषांना सामावून घेतलं। वृद्ध वयस्क स्त्रिया शेतीच्या रुचा म्हणून सामूहिक संघगान करत असत आणि सामूहिक संघगानातून शेती करण्याच्या पद्धतीचं मौखिकरित्या पठण केलं गेलं आणि अशा प्रकारे शेती कशी करायची, कुटुंब कसं चालवायचं, कलागुणांचा विकास कसा करायचा, रोगराईवरच्या औषधी वनस्पतींचा शोध कसा लावायचा, हे सगळं मौखिकरित्या चालवलं ती स्त्रियांनी। आणि म्हणून गावगाड्यामध्ये जे तुम्हाला गावातल्या गणराण्या दिसतात, जशी मरीमाई आहे, गावगाड्यामध्ये जशी डाकिनी आहे, जोगतिनी आहे, या सगळ्या गावगाड्यातल्या स्त्रिया ज्या आहेत त्या एकेकाळच्या गावगाडा जगवणाऱ्या, कृषी माया करणाऱ्या, रोगराईवरच्या उपाययोजना करणाऱ्या स्त्रिया आहेत। आणि म्हणून या स्त्रियांचं मोठेपण पुढे पितृसत्ताक समाज व्यवस्था आल्यावर ते कमी होत गेलं, स्त्रियांना दुय्यमत्व मिळत गेलं, सती प्रथेसारख्या जाचक प्रथा येऊन स्त्रियांचं इथे फार डिमोशन केलं गेलं आणि स्त्रियांना बदनाम देखील केलं गेलं। रंडकी चंडकी ह्या ज्या शिवी आहेत, ह्या रंडकी आणि चंडकी नावांच्या स्त्रियावरून गणराण्यांवरून आलेल्या आहेत। गावागाड्यामध्ये मर्यामाईचा गाडा येऊ म्हणून शिवी आली आहे। एकेकाळची मरीमाई ही औषधोपचार करणारी गणराणी होती। अशा प्रकारे मातृसत्तेचा स्त्री सत्तेचा शेवट पितृसत्तेमध्ये विकृत पद्धतीने झालेला आहे। आणि म्हणून सप्तसिंधूमध्ये देसाई नावाची गणराणी आहे। सप्तसिंधूमध्ये कुलटा आहे, कुलटा म्हणजे या गणातून त्या गणात औषधोपचारासाठी जाणारी, देशमुख म्हणजे गणाच्या मुखापर्यंत जाणारी, देशाच्या मुखापर्यंत जाणारी, औषधोपचार करणारी, पाण्याचा शोध लावणारी, पाण्याच्या आधारे, पाटाच्या पाण्याच्या आधारे शेती कशी केली जाते हे शिकवणारी। त्यामुळे देसाई, देशमुख, कुलटा ह्या गणांतर्गत विविध गणामध्ये शेतीचं तंत्र सांगणाऱ्या स्त्रिया होत्या। पुढे हे पितृसत्ताक समाज व्यवस्थेत ही पदं बनली आणि म्हणून ही पदं नंतरच्या काळात विकृत बनली, शोषणकारी बनली, समाज व्यवस्थेला लुटणारी बनली। आणि म्हणून आपण बघूयात 9 दिवसामध्ये मातृसत्ताक स्त्रीसत्ताक गणराण्यांचा वारसा प्रत्येक दिवशी बघूया, कुठल्या गणराणीने, कुठल्या राज्ञीने, कुठल्या ज्ञातीने, कुठल्या कुलदेवीने हा तिचा गण जगवला, तिचा सभोवताल जगवला, तिने महाराष्ट्रासाठी, भारतासाठी काय योगदान दिलं, की आपण 9 दिवस विविध पद्धतीच्या गणराण्यांची माहिती घेणार आहोत। आणि म्हणून एवढं आपल्याला लक्षात ठेवायचंय की घटस्थापना हा कृषी मायेचा, शेतकऱ्यांचा, कृषकांचा सण आहे। तो मातृसत्ताक स्त्रीसत्ताक समाज व्यवस्थेतून आलेला आहे। तो स्त्रियांचं मोठेपण सांगणार आहे। स्त्रियांना देवी म्हणून जे आपण पूजतो ते स्त्रियांचं मोठेपण उद्ध्वस्त करणारा आहे। तो अवैदिक आहे, तो तांत्रिक आहे, तो या देशातल्या भूमिपुत्रांचा उत्सव आहे। ज्याप्रमाणे बैलपोळा हा शेतकऱ्यांचा सण आहे, ज्याप्रमाणे नागपंचमी इथल्या नागवंशीयांचा सण आहे, त्याचप्रमाणे नवरात्र उत्सव हा भारतातला सगळ्यात जुना, सप्तसिंधूच्याही अगोदरचा, हडप्पा मोहनजोदडोच्याही अगोदरचा सगळ्यात जुना आणि ग्रेटेस्ट कल्चर जपणारा हा सण आहे। तो भारतीयांचा आहे, तो कृषकांचा आहे। आणि म्हणून या सणाच्या प्रति आदरभाव व्यक्त करणे, या सणाच्या मुळापर्यंत जाणे, या सणातून आपल्या परंपरेचं मोठेपण इतरांना सांगणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे। आणि म्हणून आपण चला समजून घेऊया भारतीय सणवार उत्सव आणि घटस्थापनेच्या विविध दिवसांचं महत्त्व। धन्यवाद।